आज आपण इन्स्टंट टिफिन रेसिपी बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण झटपट होणारी चीझी मॅकरोनी पास्ताची रेसिपी बघणार आहोत बघा. आणि त्यामध्ये आपण पास्ता न उकळता अगदी झटपट कुकरच्या एका शिट्टीत होणारा झटपट असा चविष्ट पास्ता तयार करणार आहोत. ही रेसिपी मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी, अदल्या-मधल्या वेळेच्या भुकेसाठी अगदी पटकन अशी तयार होते आणि चविष्ट तर इतकी लागते, की मुलं अगदी डब्बा नक्कीच फिनिश करून येतील आणि ताट असेल तर ताट नक्कीच चाटून-पुसून खातील. याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. आज आपण अगदी देसी स्टाईलने बघा पास्ता बनवणार आहोत. त्यासाठी बघा सर्वात अगोदर मी घेतलेला आहे 1 कप किंवा 1 कप भरून मॅकरोनी पास्ता घेतलेला आहे बघा. तर हा पास्ता जर आपण बघितला थोडासा जाडसर असा आहे बघा. अगदी बारीक हा पास्ता नाहीये, थोडा जाडसर असा पास्ता आहे. असाच पास्ता आपल्याला घ्यायचा आहे. हा ड्रायफ्रुट्सच्या कुठल्याही दुकानामध्ये सुट्टा सुद्धा उपलब्ध असतो, पॅकेटमध्ये देखील उपलब्ध असतो किंवा किराणा मालाच्या दुकानात देखील उपलब्ध असतो. तर याऐवजी आपण स्प्रिंगवाला जो पास्ता आहे, तो कर्लीवाला पास्ता तो देखील घेऊ शकता किंवा आपण असा पेनी पास्ता येतो तो देखील या ठिकाणी आपण घेऊ शकता छोटा-छोटा असा. तर 1 कप भर हा पास्ता घेतलेला आहे. हा साधारणतः 3 लोकांना पुरेसा होतो. त्यानंतर मी घेतलेला आहे बघा एक मोठा साइजचा कांदा, एक छान असा बारीक छान कट करून घेतलेला आहे. 2 मीडियम साइजचे टोमॅटो मी या ठिकाणी थोडे जाडसर असे कापून घेतलेले आहे. नाहीतर एक मोठा टोमॅटो देखील चालू शकेल. पुढे बघा मी या ठिकाणी 1/4 कप कॉर्न घेतले आहे, 1/4 कप गाजर घेतलेला आहे, कॅरट घेतलेला आहे, ब्रोकोली घेतलेली आहे बघा 1/4 कप मी या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला आवडत असेल तर आपण बीन्स सुद्धा टाकू शकता, सिमला मिरची देखील टाकू शकता. यानंतर मी घेतलं आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. थोडं बटर घेतलेलं आहे आणि एक चीजचं, अमूल चीजचं एक हे घेतलेलं आहे बघा स्क्वेअर क्यूब घेतलेला आहे. याऐवजी आपल्याकडे चीजची स्लाइस असेल किंवा मोझरेला चीज असेल ते देखील घेतलं तरी चालू शकेल. 2 चमचे केचप घेतलेला आहे, हळद, मिर्च पावडर, काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर 1 टीस्पून आणि ऑरिगॅनो घेतलेला आहे बघा 1 टीस्पून. तर सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपल्याला हा जो मॅकरोनी पास्ता जो घेतलेला आहे, तो आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कारण आपण याला उकळणार नाही आहोत, त्यामुळे आपण याला वॉश करून घेतलेला आहे बघा. तर या ठिकाणी हा पास्ता आपला छान असा धुवून रेडी झालेला आहे. पुढे बघा आपण कुठलाही रेडीमेड पास्ता सॉस वापरणार नाही होता, तर आपण ह्याची टोमॅटो प्युरी तयार करणार आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतले आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून त्याची छान अशी प्युरी तयार करणार आहोत आणि ह्याचा आपण पास्ता सॉस म्हणून वापर करणार आहोत. अगदी मस्त टेस्टी अशी मॅकरोनी तयार होते. तर बघा या ठिकाणी टोमॅटो प्युरी आपली रेडी झालेली आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण या प्रेशर कुकरमध्ये मॅकरोनी बनवणार आहोत. तर प्रेशर कुकरमध्येच आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी बघा सर्वप्रथम या ठिकाणी तेल टाकून घेतलेले आहे. यानंतर आपण घेतलेले बटरचा जो तुकडा घेतलेला होता, बटर टाकून घ्यायचा आहे. थोडंसं आपण याला छान मेल्ट होऊ देणार आहोत. तेल आणि बटर दोघंही व्यवस्थितपणे तापलेले आहेत बघा या ठिकाणी गरम झाले आहेत. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा आपण घालून घ्यायचा आणि छान असा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे. साधारणतः 5 मिनिटातच बघू शकता आता कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे. कांदा छान असा गुलाबीसर रंगावर परतला गेला आहे. त्यामध्ये आता आपण कॉर्न टाकायचे आहेत, गाजर टाकायचं आहे, घेतलेली ब्रोकोली टाकून घ्यायची आहे आणि सगळं छान एकदा परतवून घेऊयात. यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे काय होतं, की भाज्यांना देखील मीठ लागलं जातं आणि परतवण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होते. पुन्हा एकदा छान असं परतवून घेऊयात. त्यावर आपण एक झाकण ठेवून घेऊयात आणि साधारणतः 5 मिनिटं याला पुन्हा एकदा शिजू देऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत बघा. आता आपण झाकण उघडून बघूयात. आपल्या ज्या भाज्या आहेत थोड्याशा आता शॅलो फ्राय झालेल्या आहेत बघा. तर या ठिकाणी आपण आता पुढे एक-एक करून सगळे सॉस वगैरे टाकून घेणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण टोमॅटो केचप जे घेतलेले आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. यानंतर घेतलेले लाल तिखट, हळद, त्यानंतर ऑरिगॅनो हे सगळं एक छानपैकी एक याला मिक्स देऊन घ्यायचं आहे आणि थोडंसं हे तेलामध्ये तळलं जाऊ द्यायचं म्हणजे परतवून घ्यायचं आहे. मसाले छान परतवून झाले, की त्यामध्ये आता आपण तयार केलेली टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची बघा. तर छान असं याला सुद्धा परतवून घ्यायचं आहे. मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागतात फक्त हे परतवण्यासाठी. आपल्या भाज्या आणि मसाले बघा छान असे परतवून झालेले आहेत. टोमॅटो प्युरी सुद्धा छान अशी परतवून झालेली आहे. तेल देखील छान सुटलेले आहे. हे बघा, जर आपण चमच्याने खाली टाकली तर ती पटकन अशी ग्रेव्ही खाली पडत आहे. याचा अर्थ असा की मसाला परतवून रेडी झालेला आहे. त्यामध्ये तयार केलेली आता मॅकरोनी जी धुवून घेतलेली होती, ती आता आपण घालून घेऊयात. थोडंसं पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे. एक स्टर फ्राय करायचं आहे. यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत बघा. तर
आपण 1 कप भरून हा मॅकरोनी पास्ता घेतला, तर त्यासाठी आपण पाऊण कप म्हणजेच 3/4 कप या ठिकाणी पाणी टाकायचं आहे. हे आपलं रोजचं रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे. दुसरं पाण्याचं प्रमाण ओळखण्याची खूण म्हणजे आपली मॅकरोनी किंवा जो पास्ता आपण घेणार आहोत, तो व्यवस्थितपणे बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बघू शकता आपण मॅकरोनीमध्ये बघा, मॅकरोनी बुडेल इतकं पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अगदी घोटभर पाणी जर आपण कमी असेल तर टाकू शकता. त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये हा पास्ता लगेचच बनून तयार होतो. कुकरच्या बघा या ठिकाणी आता 2 शिट्ट्या आपण मीडियम फ्लेवर काढून कुकर संपूर्णपणे गार झालेला आहे. कुकरची शिट्टी जर आपण उचलून बघितली तर संपूर्णपणे वाफ यातली निघालेली आहे. जर आपण मॅकरोनी बघितली तर बघा किती मोकळी-मोकळी अशी छान झालेली आहे. एक मॅकरोनी जर आपण प्रेस करून बघितली तर अतिशय मस्त अशी शिजलेली आहे. कुठेही चिकट नाही किंवा गचकं झालेलं नाही आपलं. अगदी सुटसुटीत अशी मॅकरोनी तयार झालेली आहे. जसं आपण मॅकरोनी बॉईल करून करतो किंवा पास्ता बॉईल करतो त्याच पद्धतीने बघा ही कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशी तयार झालेली आहे. आणि खूप छान अशी मस्त अशी सुटसुटीत अशी दिसत आहे. त्यानंतर यामध्ये बघा आपण या ठिकाणी काळी मिराची पूड टाकून घेतली आहे म्हणजे ब्लॅक पेपरची पावडर टाकून घेतलेली आहे 1 टीस्पून. आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता. यानंतर बघा आपण चीज क्यूब जे घेतलं होतं ते चीज क्यूब प्रमाणामध्ये किसून घ्यायचं आहे. चीज क्यूब किसल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याकडे जर चीज स्लाइस असेल किंवा मॅकरोनी चीज असेल ते घातलं तरी सुद्धा चालू शकेल. तर आपण हे सगळं छानपैकी यामध्ये घालून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आता आपल्याला ऑन करून घ्यायची आहे आणि छान असं याला पुन्हा आपण परतवून घेणार आहोत. म्हणजे चीज याला मेल्ट व्हायला मदत होते. तर या ठिकाणी अगदी मिनिटाभरातच चीज याला व्यवस्थितपणे चीझी करून टाकते मॅकरोनीला. गॅसची फ्लेम बघा या ठिकाणी आता आपण बंद करून घेतलेली आहे आणि आता आपण बघू शकता आपला चीझी मॅकरोनी पास्ता जो आहे तो टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा मुलांना देण्यासाठी अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जेवणाचा कंटाळा आला असेल रोजच्या जेवणाचा तरी सुद्धा हा करून खाऊ शकता. खूप मस्त असा लागतो आणि शिवाय गॅसची देखील बचत होते आणि वेळेची देखील बचत होते. जसा आपण पास्ता बॉईल करतो तसाच सेम पद्धतीने ह्या कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हा तयार होतो आणि इतका सुरेख लागतो की तुम्हाला मी काय सांगू इतका मस्त लागतो. बघा आता आपला चीझी मॅकरोनी पास्ता या ठिकाणी सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे. रंग तर बघा किती सुरेख असा दिसत आहे. अगदी असं वाटतंय की पाहता क्षणच याला खाऊन घ्यावं. तर आता हा पास्ता जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा सुद्धा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.